दांडिया रंगात आला होता. एका तालात ठेक्यावर तरुण तरुणींचे पाऊल थिरकत होते. श्रीकांत घामाने भिजला होता. तालासुरात त्याचेही पाऊल पडत होते. हळूहळू तालावर टिपरी वाजवीत तो पुढे सरकत होता. समोर स्टेजवर एक गायक व गायिका ओढणी ओढे तो उडी उडी जाय हे मदहोश होऊन गात होते. अचानक श्रीकांतच्या समोर एक आकर्षक आणि अंगापिंडाने भरलेली तरुणी आली. त्याने तिच्या दांडियावर दांडी मारली आणि वळून त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. ती ओळखीची भासली, पण ती कोण आहे हे लवकर त्याच्या लक्षात येत नव्हतं. तेवढ्यात ती पुढे सरकली होती. आता ती त्याच्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार होता. तो तिच्या विचारात गडला, पण त्याला लवकर आठवेना. तेवढ्यात गाणं संपलं तसा खेळ थांबला. तो भिरभिरत्या नजरेनं तिला शोधू लागला. कोपऱ्यात एका वयस्कर व्यक्तीसोबत ती बोलत उभी असलेली त्याला दिसली. तो माणूस 55च्या पुढील असावा. त्याचा गोरा रंग आणि सतेज कांती यावरून तो श्रीमंत वाटत होता. त्याच्याशी बोलता बोलता तिची नजर श्रीकांतवर पडली. तशी तिने त्या माणसाला सोडलं व ती सरळ श्रीकांतकडे आली. त्याचा हातात हात घेत ती म्हणाली, किती दिवसांनी दिसतोयस, कसा आहेस? मजेत, तो म्हणाला. त्याने तिला निहाळलं. ती मद्य प्यायली होती. तिने महागडी साडी परिधान केली होती. तिचे सौंदर्य आता आणखी खुलले होते. कशी आहेस? ती हसली आणि म्हणाली, कशी दिसते? दिसतेस तर एकदम सुखी. हो, आहे सुखी. सगळं काही आहे माझ्याकडे. पैसा, गाडी. माझा नवरा श्रीमंत आहे. ते दिसतंयच. तुझं सांग. माझं ठीकच चाललंय. तिच्या मुखातून मद्याचा गंध दरवळला. तसा तो म्हणाला, ड्रिंक करतेस वाटतं? हो, आता रोजच घ्यावी लागते. खूप बदललीस. काय करावे, नशिबाने बदलून टाकले. तो थांबला. त्याची नजर तिच्या सोबतच्या व्यक्तीवर गेली. तसा तो म्हणाला, जा, तुझी वाट पाहतोय तो. त्याची काळजी नको करू. तो थांबेल हवा तेवढा वेळ माझ्यासाठी. कोण आहे तो? कोण असणार? ती हसून म्हणाली, माझा नवरा आहे. आणि सदा? तो गेला मला कायमचं सोडून, हे जग सोडून. तो थांबला आणि म्हणाला, कधी झालं हे? 4 वर्ष झाली असतील. मला कोणी सांगितलं नाही. तसा तू बरेच वर्ष झाली कोणाच्याच संपर्कात नव्हतास. मग कसे कळेल तुला? आता तुझे जग आणि आमचे जग पूर्ण वेगळं आहे. हो, तेही खरं आहे. चल कुठेतरी हॉटेलमध्ये बसूया. श्रीकांतने तिच्या नवऱ्याकडे पाहिलं. त्यावर ती म्हणाली, काळजी करू नको. तू समजतोस तसा प्रॉब्लेम नाही आहे आता माझा. ती त्या माणसाकडे वळून बोलली, मनीष, तू जा घरी. ये मेरा रिश्तेदार है. उसके साथ आज मैं डिनर करके आती हूँ. श्रीकांतला जाणवले, तिची भाषा, वागणं सारंच बदललं होतं. पैसा सर्व काही बदल घडवतो हेच खरं. ते एका चांगल्या हॉटेलमध्ये बसले. जेवणाची तिने ऑर्डर दिली आणि ते बोलायला लागले. ती म्हणाली, तू गेल्यावर मला खूप काही सहन करावं लागलं. हो, तसेही माझ्यासमोर तू खूप काही सहन करत होतीसच. हां, ती म्हणाली. तो विचारात गडून गेला. हळूहळू तो भूतकाळाच्या गर्तेत शिरत राहिला. श्रीकांत गावाहून मुंबईत आला होता. तो मुंबईत झोपडपट्टीत आपल्या नातेवाईकांकडे राहत असे. त्याचे शिक्षण जेमतेमच होते. परिणामी नोकरी मिळणे कठीण. शेवटी काहीच काम मिळेना, म्हणून त्याला देवणारच्या कत्तलखान्यात साफसफाई करण्याचे काम करावे लागले. ते काम खूप कष्टाचे होते, पण तो ते प्रामाणिकपणे करायचा. तिथेच त्याची ओळख सदाशिवशी झाली. ते दोघे एकाच वस्तीत जवळजवळ राहत होते. हळूहळू सदाची आणि श्रीकांतची मैत्री खूपच घट्ट झाली होती. सदा मन मोकळा जीवाला जीव देणारा होता. तो श्रीकांतला खूप जपायचा. गरज पडल्यास पैसे द्यायचा. श्रीकांतही त्याच्या सुखदुःखात सहभागी होत असे. एकच वाईट होतं ते म्हणजे सदाला पिण्याचं खूप वेड लागलेलं. श्रीकांत त्याला समजवण्याचा प्रयत्न करी, पण सदा नेहमी सोडतो असं म्हणे. पण जडलेलं व्यसन सोडणे सोपे नव्हते. त्याचं व्यसन सुटत नव्हतं. तशात घरच्याने त्याचं जबरदस्तीने लग्न ठरवलं होते. एक दिवस तो गावाहून एका नाजूक नववधूला घेऊनच त्या वस्तीत आला. तेव्हा वस्तीतील सर्व तरुण मुलं सदाच्या बायकोला निहाळत होती. सदा त्यांना खूपच नशिबान वाटायला लागला होता. सदाला गोरी गुमटी नाजूक सुंदर बायको मिळालेली. सदा आणि श्रीकांत यांच्या मैत्रीत लग्नानंतरही खंड पडला नव्हता. श्रीकांत नेहमी सदाच्या घरी येत जात असे. सदाच्या बायकोला तो ताई म्हणत असे. त्यामुळे त्यांच्या नात्यात मोकळेपणा आला होता. सदा घरी असो नसो तो घरी जात असे व पारुलशी म्हणजे सदाच्या बायकोशी तो मन मोकळा गप्पा मारीत असे. तीही त्याच्यापुढे आपले मन मोकळे करी. सदाने दारू सोडावी, लवकर घरी येत जावे, यासाठी तुम्ही आपल्या मित्राशी बोला, असे पारुल त्याला विनवायची. श्रीकांत प्रयत्न करायचा आणि हातबल होत होता.
एकदा रात्री 10च्या सुमारास ती श्रीकांतकडे आली व म्हणाली, ते अजून घरी आले नाहीत, मला भीती वाटते. श्रीकांत म्हणाला, किती वाजतील त्याला घरी यायला? काहीच कल्पना नाही. एक विनंती करू का? ती थरथरत्या आवाजात बोलली. विनंती काय करतेस? तू सांग काय करायचं आहे. आज माझ्या घरी रात्री थांबाल का? त्यावर तिच्या डोळ्यात पाहत श्रीकांत म्हणाला, ताई तू काळजी करू नको, मी येतो. त्या रात्री तो तिच्या घरी राहायला गेला. त्या रात्री खूप पाऊस पडत होता. त्यालाही झोप येत नव्हती. तो कॉटवर झोपलेला आणि ती खाली. काही वेळाने त्याला झोप लागली. पारुलला झोप येत नव्हती. लग्न होऊन वर्ष होत आले होते. तिला हवे तसे सुख सदा देऊ शकला नव्हता. आज तिच्या शरीरात वेगळ्याच संवेदना पाझरत होत्या. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. अशा पावसात कोणीतरी आपल्याला घट्ट मिठीत ओढावे असे तिला वाटत होते. तिच्या जवळच कॉटवर झोपलेल्या श्रीकांतवर तिची नजर गेली. तशी ती शहारली. तिला श्रीकांत पहिल्या दिवसापासून आवडला होता. पण श्रीकांत तिला ताई म्हणायला लागला हे तिला आवडले नव्हते. पण ती तसे त्याला स्पष्ट सांगू शकत नव्हती. हवेतला गारवा आणि कोसळणारा पाऊस तिच्या मनात वासनाजवर पेटवीत राहिला. या आगीत नातेसंबंधांच्या संकल्पना जळून खाक होत राहिल्या. रात्री 2च्या सुमारास त्याला जाग आली तर त्याने पाहिलं, पारुल त्याला बिलगून त्याच्या शेजारी झोपली होती. ती त्याच्या शरीरावरून हात फिरवीत होती. हे त्याला जाणवताच तो गडबडला. तो झटकन उठला. तशी ती बोलायला लागली, श्रीकांत तुम्ही मला वाईट समजू नका. मला खाली झोप येत नव्हती म्हणून मी तुमच्या शेजारी आले. मला भीती वाटते. तो काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला. काय बोलावं हे त्याला सुचेना. त्याचे हृदय धडधडत होते. तीच हळुवारपणे बोलायला लागली, श्रीकांत प्लीज रागवू नकोस. आता ती त्याला एकेरी संबोधायला लागली. हे सारं आपसूक घडतंय असं तिला जाणवत होतं. मला तुमच्या आधाराची गरज आहे. प्लीज नाही म्हणू नका. असे म्हणून तिने आपला हात त्याच्या हातावर ठेवला. क्षणभर तो गांगारून गेला. मात्र लगेच स्वतःवर नियंत्रण मिळवीत तो म्हणाला, पारू मी तुला ताई म्हणतो तेव्हा हे आपण असं काही करणं बरोबर नाही. ती त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली, काही होत नाही आणि हे फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील. एकमेकांची गरज पूर्ण करणं यात कुठे पाप आहे. असं म्हणून ती त्याच्या आणखी जवळ आली. तिचा उष्ण स्पर्श त्याला जाणवला. क्षणभर त्याचे नियंत्रण सुटते असे त्याला वाटत असताना झटकन तो बाजूला झाला व बाहेर निघून गेला. ती रात्रभर जागीच होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत राहिले. दुसऱ्या दिवशी सदा आला. तो नेहमीप्रमाणे हलत डुलतच. ती चिडली. तिने त्याला शिव्या घालायला सुरुवात केली. तो निर्लज्जपणे हसत म्हणाला, अगं दे शिव्या. तुला जेवढ्या द्यायच्या असतील तेवढ्या दे. मला काही फरक नाही पडत. तिचा पारा वाढलेला. ती म्हणाली, असंच पिऊन रात्रभर कुठेही पडायचं होतं तर मग लग्न का केलं? तसंच राहायचं होतं. त्यावर तो स्पष्टीकरण द्यायला लागला, अगं मित्राच्या घरी पार्टी होती. जास्त झाली. मग तिथेच झोपलो. ती रडायला लागली. रात्रभर मला झोप नाही. एकटीला भीती वाटते. मग श्रीकांतला बोलवायचं. ए श्रीकांत. त्याच्या घराकडे पाहून त्याने आवाज दिला. नुकताच आंघोळ करून बसलेला श्रीकांत त्याचा आवाज ऐकून त्याच्याकडे गेला. श्रीकांत घाबरला. त्याला वाटले रात्री घडलेला प्रकार पारुलने सांगितला की काय. तो भेदरलेल्या नजरेने सदाकडे पाहत राहिला. सदा पुढे बोलला, अरे मी नव्हतो तर तू तुझ्या ताईकडे लक्ष द्यायला हवं होतं. पण काय कामाचा तो मित्र. श्रीकांतचा जीव भांड्यात पडला. आपण समजतो तसे काही झाले नव्हते. रात्री काहीच घडलं नाही असं समजून तो बोलायला लागला. अरे माझं लक्ष आहे रे, पण तुझं काही कर्तव्य आहे की नाही? असं बायकोला एकटं सोडून रात्री अपरात्री भटकणं शोभतं का तुला? श्रीकांत चिडलेला पाहून सदा थंड झाला. तो सारवासारवीची भाषा करत बोलू लागला, सोड ते सारं आता. जे झालं ते झालं. चल ये. पारुल चहा कर श्रीकांतला. श्रीकांत घरात आला तशी ती गुपचूप चहा करायला आत गेली. त्यांच्यातील शांतता बरीच बोलकी होती. तिने चहा आणला. ते दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर भिडवीत नव्हते. तितक्यात डबा पाण्याने भरून सदा सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी बाहेर पडला. हीच संधी साधून पारुल नजर खाली झुकून बोलली, श्रीकांत मला माफ करा. रात्री मला काय झालं होतं ते मलाच कळत नव्हतं. पण तुम्ही मला सांभाळत. तिचे डोळे भरून आले. तो काहीसा गहिवरला. जाऊ दे ताई. झालं गेलं विसरून जा. मी विसरलो. असं म्हणताच दोघांच्या डोक्यावरील ताण निवळला. दिवसामागून दिवस जात होते. हळूहळू सारं काही सुरळीत चाललेलं. श्रीकांत आणि पारुल पुन्हा एकमेकांशी मनमोकळेपणे बोलत होते.
झालेला प्रसंग आता मागे पडला असे श्रीकांतला वाटत होते. पण पारुल अजूनही कधीकधी श्रीकांतकडे आषाढभूत नजरेने पाहत असे. इकडे सदाचं पिणं कमी न होता वाढतच गेलं होतं. या सर्वाचा परिणाम पारुलवर होत होता. तिला हवं ते मिळत नव्हतं. तिला शरीर सुख हवं होतं. ती ते शोधित होती. त्यात तिला श्रीकांत आवडायला लागलेला. आज नाही तर उद्या हा माझ्या मिठीत येईल अशी आशा ती ठेवून होती. असंच एकदा घरात कोणी नसताना तिने त्याला मिठीत ओढलं आणि ती बोलायला लागली, तू मला खूप आवडतो श्रीकांत. मला वचन दे, तू माझ्यापासून कधीच दूर जाणार नाहीस. त्याला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. त्यालाही आता तिचा उबदार स्पर्श हवाहवासा वाटायला लागलेला. या नात्याला काय म्हणावे हे त्याला कळत नव्हतं. अशी स्थिती राहिली तर एक दिवस दिव्याच्या जवळ आल्यावर वितळलेल्या लोण्यासारखं त्याचं होईल अशी भीती त्याला वाटत होती. एका बाजूला मित्र, दुसऱ्या बाजूला मानलेली ताई. तिची गरज, मानसिकता या जाळ्यात तो अडकत चाललाय असे त्याला वाटायला लागले. त्याच्या मनात विचारांची काहूर माजली. काय करावे त्याला सुचत नव्हते. जे काही होतंय ते त्याच्या मनाला पटत नव्हते. तो धार्मिक वातावरणात वाढलेला, पाप पुण्याच्या कल्पना मानणारा होता. खूप विचार करून शेवटी यावर एक सरळ मार्ग त्याने काढला. तो म्हणजे दोघांपासून अंतर ठेवणे. आणि हे तेव्हा शक्य होतं जेव्हा तो ती वस्ती सोडून दूर दुसरीकडे राहायला जाईल. अतिशय कठीण मनाने त्याने निर्णय घेऊन ती वस्ती सोडली. आता त्याचा संपर्क सदा आणि त्या वस्तीशी जास्त राहिला नव्हता. तो आता नवीन व्यवसायात शिरला होता. बऱ्यापैकी त्याचा जम बसला होता. धंद्यात त्याला पैसाही चांगला मिळत होता. मध्यंतरी असाच गाडीतून फिरत असताना त्या वस्तीतला रामू त्याला भेटला. रामू श्रीकांतचे ऐटबाज राहणे पाहून प्रभावित झाला होता. तो श्रीकांतची स्तुती करायला लागला. तसा श्रीकांत सुखावला. रामूला तो एका चांगल्या हॉटेलात चहा प्यायला घेऊन गेला. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर शेवटी विषय सदावर आला. रामू काहीसा दुःखी होऊन सांगायला लागला, तो उद्ध्वस्त झाला यार. त्याचं काही खरं नाही. खूप पितो आणि कुठेही पडतो. आणि पारुल, तिच्याबद्दल नाही विचारलंस तर बरं आहे. काय झालं? तिने वस्तीतला एकही तरुण मुलगा सोडला नाही. आता ती त्या मुन्नासोबत आहे. श्रीकांत दुःखी झाला. दोष कोणाला द्यावा हे त्याला कळेना. शेवटी भूक ही महत्त्वाची असते. ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धावत असतो हेच खरं. हे सारे विचार चाललेले असताना वेटर आला. तशी त्याची विचाराची तंद्री तुटली. कसला विचार करतोस? तिने विचारलं. काही नाही, जरा भूतकाळात हरवलो होतो. त्याने पारुलला निहाळले. तिने त्याच्या डोळ्यात पाहून विचारले, लग्न केलंस? हो केलं. चांगलं आहे. मग कसं चाललंय तुझं? कशी आहे तुझी बायको? ठीक आहे असे म्हणून त्याने दीर्घ श्वास सोडला. तिला बहुधा कळले असावे. ती एवढंच म्हणाली, आपण लोकांना सुखी आहोत असे दाखवतो, पण याचा अर्थ आपण सुखी असतोच असे नाही. तो हुंकारला. हलक्या आवाजात त्याने विचारलं, सदाचं काय झालं होतं? सदा खूपच प्यायला लागला होता. त्याला होश नसायचा. त्या स्थितीतच तो गेला. पुढे माझ्या वाट्याला भयंकर दिवस आले. जगायचं कसं हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलेला. वस्तीतील लोक वकवकलेल्या नजरेनं मला पाहत. नवरा नसलेली बाई म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असेच लोक समजतात. माझ्या सौंदर्यावर बोलून काही लोकांनी मला उदरनिर्वाहाला पैसे दिले, पण त्याची किंमत त्यांनी पुरेपूर वसूल केली. माझ्या शरीराला हवे तसे त्यांनी भोगले. मग मी विचार केला, हेच जर माझ्या वाट्याला येणार असेल तर मग मी वेगळ्या पद्धतीने का करू नये असा विचार माझ्या मनात आला. आणि मी तबसूमला भेटले. तुला माहीत असेल, आपल्या वस्तीतील तबसूम ही डान्स बारमध्ये जात असे. आपण तिला नावे ठेवायचो. शेवटी तीच मत्तीला आली. तिच्या मत्तीने मी डान्स बारमध्ये जाऊ लागले. तिथे मला हा मनीष भेटला. घरचा श्रीमंत आहे. बायको, मुलं सारा आहे. मुले अमेरिकेत असतात. माझ्यावर त्याचं प्रेम आहे. वयस्कर आहे, पण मला काही फरक नाही पडत. आणि तोही माझ्यासोबत खुश असतो. मला हवं ते देतो. आता मी डान्स बार सोडला आहे. आपल्या मनाप्रमाणे जगते. चांगलं आहे, श्रीकांत म्हणाला. तू मनात मला शिव्या देत असशील. नाही, यात तुझी चूक नाही. परिस्थिती वाईट होती. त्याला तू काय करणार? मला समजून घेईल असा मला कोणीतरी एक माणूस हवा होता, पण तो मला कधीच भेटला नाही. तू मला आवडायचास, पण तुला माझ्याबद्दल ते वाटत नव्हतं जे मला तुझ्याबद्दल नेहमी वाटायचं. पण तू मला अजूनही तितकाच आवडतोस. तिने पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात आर्जवी होती. तो थांबला. मला वाटतं आपण निघायला हवे. हो, निघूया, ती म्हणाली
आणि तिने पर्समधून पैसे काढून वेटरकडे दिले. उरलेले पैसे टिप म्हणून ठेवले. ती आणि तो बाहेर आले. बाहेर थंड हवा सुटली होती. त्याने टॅक्सीला आवाज दिला. तशी टॅक्सी समोर येऊन उभी राहिली. तो तिच्याकडे वळला आणि हातात हात घेत म्हणाला, चल सुखी राहा आणि कधीही तुला काही अडचण आली की मला फोन कर. मी तुझ्या मदतीला नक्कीच येईल. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे भरून आले होते. काही न बोलता ती टॅक्सीत बसली आणि टॅक्सी भरधाव वेगाने निघून गेली. तो जागीच उभा राहिला. तिने उच्चारलेले वाक्य त्याच्या कानात गुंजत राहिले. आपण लोकांना सुखी दिसतो, पण आपण सुखी असतोच असे नाही. तो विचारात पडला. आपण कोण बरोबर आणि कोण चूक हे कसं ठरवणार? शेवटी परिस्थिती आणि गरजा याच माणसाला वागायला शिकवत असतात. पारुल चुकीची नव्हती, सदा चुकीचा नव्हता. तो स्वतःही चुकीचा नव्हता. चुकीची होती ती परिस्थिती, जिने सगळ्यांना आपापल्या मार्गावर ढकलून दिलं होतं. आपण सुखी आहोत असं दाखवणं सोपं असतं, पण खरंच सुखी असणं ते मात्र प्रत्येकाच्या नशिबात नसतं. तर मित्रांनो, कथा आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.